दिवसेंदिवस ऊन खूप वाढत चाललेलं आहे आणि अशा वेळी शरीराला आतून थंडावा देणारे पदार्थ आपल्याला हवे असतात. डॉक्टरसुद्धा हे सजेस्ट करतात. तर आज असंच आपण शरीराला अतिशय चांगलं असणारं, थंडावा देणारं बेलाचं सरबत कसं बनवायचं ते बघणार आहोत. विशेष म्हणजे हे स्टोअरसुद्धा करता येतं. आता सगळ्यात आधी आपल्याला अशा पद्धतीचं जे बेलफळ मिळतं ते लागणार आहे. तर इथे मी 4-5 बेलफळं घेतलेले आहेत. यापेक्षा थोडं अजून पिकलेलं असलं तर अजून चवीला चांगलं लागतं. पण मला जे मिळाले ते मी घेतलेले आहेत. याला आपल्याला फोडून घ्यायचं आहे. आता बेलफळ फोडून घेतलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला चमच्याच्या साहाय्याने त्याच्या आतला जो गर आहे तो काढून घ्यायचा आहे. बघू शकता अगदी सहज निघतो. फक्त त्याला चमच्याने काढून घ्यायचं अशा पद्धतीने. सगळे जे बेलफळ आहेत त्यातला गर काढून घेतला आहे. त्याला व्यवस्थित बघून देखील घ्यायचं. बऱ्याचदा त्यामध्ये आळी वगैरे असण्याचीही शक्यता असते. त्यामुळे व्यवस्थित बघून घ्यायचं. आता हा जो गर आहे त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि एक 10 ते 15 मिनटं याला असंच राहू द्यायचं. त्यामुळे काय होतं यातला जो गर आहे तो आपल्याला नंतर त्यातला गर व्यवस्थित निघतो. त्याला हाताने मऊ करून व्यवस्थित घेता येतं. आता हे पाणी टाकून 5-10 मिनटं असं ठेवलेलं होतं मी. आता 10 मिनटानंतर याला चमच्याने थोडंसं मॅश करून घेते. आता यासाठी आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची. यामध्ये ज्या बिया असतात त्यातल्या जो थोडासा स्टिकी भाग असतो, चवीला कडसर असतो. त्यामुळे याला कधीच मिक्सरमधून फिरवायचं नाही. अशा पद्धतीनेच फक्त याला हाताने आपल्याला मॅश करून घ्यायचं किंवा असं चुरून घ्यायचं आणि गर वेगळा करायचा आहे. कारण त्याच्या ज्या बिया असतात त्या जर बारीक झाल्या तर याला कडसर चव येऊ शकते. त्यामुळे मिक्सरमधून न फिरवता असाच यातला गर आपल्याला वेगळा करायचा आहे आणि जे फायबरचा भाग आहे किंवा त्यातले जे धागे असतात, ज्या काड्या असतात मोठ्या-मोठ्या किंवा बी असेल त्यातलं, जो स्टिकी भाग आहे तो असा हाताने आपल्याला वेगळा करून घ्यायचा आहे. तर हे काही फार वेळखाऊ किंवा फार अवघड आहे असं अजिबात नाही. यामध्ये पाणी टाकून जर ठेवलं एक 10 मिनटं साधारण मुरण्यासाठी तर पटकन यातला गर वेगळा होतो. आता याला काय करायचं आहे, हाताने जेवढं निघेल तेवढं मी काढून घेतला आहे चोथा आणि याला गाळून घ्यायचं. गाळून घेतल्यामुळे काय होतं, आणखी काही यामध्ये छोट्या-छोट्या काड्या वगैरे असतील किंवा बी असेल काही, तर ते सगळं वेगळं होतं. तर त्यामुळे या पद्धतीने याला गाळून घ्यायचं आहे. तर हा जो सरबत आहे अतिशय पौष्टिक असतो, औषधी गुणधर्म आहेत यामध्ये आणि तुम्हाला तर माहितीच आहे की महाशिवरात्रीला तर याचा खूप जास्त मान असतो. कारण ते थंड गुणधर्माचं असतं आणि महादेवाला ते फार प्रिय असतं. तर हे सरबत उन्हाळ्यामध्ये आवर्जून प्यायलाच पाहिजे. जेव्हा मिळेल तेव्हा तुम्ही हे नक्की बनवा. जेव्हा तुम्हाला बेलफळ मिळेल तेव्हा. आता हे गाळून घेतलं आणि राहिलेलं चोथा होता त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी पुन्हा सगळा गर काढून घेतला आहे. आता गर तयार आहे. आता आपण हा सरबत 2 पद्धतीने बनवतो. एक तर इन्स्टंट बनवतोय. तर त्यासाठी काय करायचं आहे, यातला गर घ्यायचा, त्यामध्ये गूळ, थोडी जिरेपूड, थोडंसं काळं मीठ घालायचं, पाणी आणि आवडत असेल तर बर्फ घालायचा आणि मिक्सरला फक्त एकदा मी फिरवून घेते. थोडासा लिंबाचा रस देखील घालायचा, यामुळे टेस्ट खूप छान येते. किंवा मिक्सरमध्ये नसेल फिरवायचं तर तुम्ही चमच्याने त्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून देखील घेऊ शकता. आता इथे हे मी एकदा या ब्लेंडरमधून फिरवून घेते, ब्लेंड करून घेते. पण जेव्हा आपण यातला सुरुवातीला जो गर वेगळा केला, तेव्हा अजिबात त्याला मिक्सरमधून फिरवायचं नाही. कारण त्या बिया जर बारीक झाल्या, तर त्याला कडसर चव येते. तर बघू शकता एक आपलं इन्स्टंट पद्धतीचं बेलाचं सरबत तयार झाले. दोन्हीही इन्स्टंटच आहेत. पण जर तुम्हाला स्टोअर करायचं नसेल, तर या पद्धतीचं सरबत बनवू शकता. आणि जर आता तुम्हाला हे स्टोअर करायचं आहे, तर या पद्धतीने गर एका भांड्यामध्ये घ्यायचा. गॅसवरती ठेवलेलं आहे भांडं आणि त्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. आता बेलफळ हे मुळातच थोडंसं गोडसर चवीचं असतं. त्यामुळे साखर म्हणजे तुम्ही आवडीनुसार घालू शकता. आता स्टोअर करायचं असेल तर साखरेचं प्रमाण थोडंसं जास्तच घालावं लागतं. कारण ते प्रिझर्व्हेटिव्हचं काम करते साखर त्यामुळे. तर त्यानुसार तुम्ही साखर घालू शकता. त्यामध्ये मी साखर घातली आणि याला शिजवून घेते. याला थोडंसं शिजवल्यामुळे काय होतं, हे जे सरबत आहे किंवा हे हा जो पल्प आहे तो भरपूर दिवस टिकतो, खराब होत नाही. आता बघू शकता साखर विरघळली, थोडंसं याला उकळून घेतलं, खूप जास्तही उकळू नका आणि आता हे गार करून घेते. आता पूर्णपणे याला गार होऊ द्यायचं. गार झाल्यानंतर यामध्ये साधारण 2 लिंबाचा रस घालते मी. लिंबाचा रस नेहमी शेवटीच घालायचा. गरममध्ये अजिबात घालायचा नाही.
आता लिंबाचा रस घालून मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे बेलाचं जे सरबत आहे तुम्हाला तर माहितीच आहे, डायबिटीजच्या लोकांसाठी सुद्धा खूप उपयुक्त असतं. जेव्हा तुम्ही डायबिटीजच्या लोकांसाठी हे सरबत बनवणार असेल तर साखर किंवा गूळ अजिबात घालायचं नाही, तसंच बनवून द्यायचं. आता हे मिक्स करून घेतलं आहे. जेव्हा हे पूर्ण गार होईल तेव्हा तुम्ही अशा पद्धतीच्या एका स्वच्छ काचेच्या बॉटलमध्ये जर भरून ठेवलं आणि फ्रीजमध्ये ठेवलं, साधारण महिनाभर हे सरबत व्यवस्थित राहतं, खराब होत नाही. आता या कॉन्सन्ट्रेटपासून आपण सरबत कसं बनवायचं ते बघूयात. एका ग्लासमध्ये कॉन्सन्ट्रेट घ्यायचं, त्यामध्ये भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची, थोडंसं काळं मीठ घालायचं आणि थंड पाणी घालायचं किंवा थोडासा बर्फ घालायचा आणि याला मिक्स करून घ्यायचं. तर एकदम मस्त लागतं प्यायला. आणि आवडत असेल तुम्ही थोडी यामध्ये पुदिन्याचे पानंसुद्धा घालू शकता. जेव्हा बनवायचे सरबत त्याच वेळेला पुदिन्याचे पानं घालायची, त्यानेही मस्त टेस्ट येते. तर बघू शकता अशा पद्धतीने एकदम मस्त शरीराला आतून थंड ठेवणारं आपलं बेलाचं सरबत इथे तयार आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि यापुढे असेच सरबतचे व्हिडिओ पाहायला आवडतील का हे सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा.